गीर गाय निसर्गाची माय, आरोग्यदाय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा। आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई। आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या। आमचा पत्ता निमाई स्वीट्स, संगमनेर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, प्रवरा मेडिकल शेजारी, संगमनेर। देशी गाईच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध। संपर्क 81 81 93 22 22। निमाई स्वीट्स, संगमनेर। संगमनेर शहरामध्ये जय जवान चौकात ओबीसी कार्यालयाचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधवांची उपस्थिती होती। देशातील सर्व ओबीसी समाज एकत्र करण्याचं मोठं काम मंत्री छगन भुजबळ करतायत, तर त्यांच्यासोबत देशातील सर्व ओबीसी बांधव एकत्र येत आहेत। नगर जिल्ह्यातील ओबीसी बांधव एकत्र करण्याचं काम ओबीसी कार्यकर्त्यांनी हाती घेतलंय। ओबीसी समाजाचा हक्काचं आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं आवाहन शिवसेना शहरप्रमुख आप्पा केसेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, आयोजक बंटी मंडलिक, रामोशी समाजाचे नेते महेश गोफणे, कैलास वागचवरे, किशोर पवार, औसक आदींसह ओबीसी समाज आणि 18 पगड समाजातील कार्यकर्त्यांनी केलंय। डिसेंबर रोजी इंदापूर इथे भुजबळ साहेबांची सभा आहे। मी संगमनेरतर्फे सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करतो की आपण या मोठ्या संख्येने इंदापूर इथे उपस्थित राहावे। धन्यवाद। जय ओबीसी। एकच पर्व ओबीसी सर्व, भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एकच पर्व ओबीसी सर्व, एक ओबीसी लाखाला। प्रथमतः मी या ज्यांनी हे आंदोलन उभं केलं त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी देवांकुष्टी समाजसेवा मंडळ नवघर गल्ली संगमनेर यांच्या वतीनं रविवारी 10 तारखेला रात्री 8 वाजता मंदिरामध्ये सभा आयोजित केलेली आहे। तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी खजिनदार या नात्यानं मी आपणाला विनंती करतो। आज काही लोक म्हणतायत का आम्हाला एका जातीच्या काही लोकांच्या लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं। त्या महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे, महोदय तुमचं शिक्षण मला माहिती नाही, पण ज्या आईनी आणि ज्या बापानी आम्हाला शिकवलं त्या बाबासाहेबांचा विचार आम्ही ओबीसी समाजाच्या माध्यमातून मांडत आहोत। आमचे जे काही महान धुरीण होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वतः लढून हे स्वराज्य मिळवलेलं आहे। त्यावेळेस किती मराठे होते मला माहीत नाही, त्या खोलीत मला जायचं नाही, पण आज जो काही मराठा एकूण जो मुद्दा चालू आहे, शेवटी साहेब जितनी जिसकी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी। आम्ही या देशाच्या संख्येमध्ये जास्त आहोत, आम्ही 56% आहोत। त्यामुळे आमचं जे आरक्षण आहे आरक्षण दिलं पाहिजे, जो अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे। पण शेवटी तुमचं ते तुमचं आणि आमचं ते तुमचं हे कुणबीकरण आम्हाला चालणार नाही। आमचं ओबीसीचं आरक्षण आमच्या मुलाबाळांना राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का सध्या जे शिक्षणामध्ये खाजगीकरण चालू आहे, बाजारीकरण चालू आहे, हे महात्मा ज्योतिबा फुलेंना अपेक्षित नव्हतं। हे दगडविटा शेणाचे गोळे झेलणाऱ्या आमच्या सावित्रीमाईला अपेक्षित नव्हतं। म्हणून आमचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या आमच्या प्रत्येक लहान घटकापर्यंत टिकलं पाहिजे। म्हणून शिंपी समाजाच्या वतीने आणि एक भारतीय नागरिक या नात्याने संबंध ओबीसी समाजाला पाठिंबा देतो। त्याला संगमनेर शहर दैनिक महासभेतर्फे आम्ही सर्व समाज बांधवांकडून जाहीर पाठिंबा देतो आणि आमचा सर्व समाज या आंदोलनामध्ये भुजबळ साहेबांबरोबर तितक्याच तळमळीने उतरणार आहे ही ग्वाही देतो। छगन भुजबळ यांनी जी ओबीसीची धुरा बाकीचे सगळे पाळाले बरेच जण, परंतु छगन भुजबळ यांनी जी धुरा सांभाळली, आपण सर्व ओबीसींनी त्यांच्या मागं उभे राहून त्यांचे हात बळकट करायचे आणि जी आंदोलनं होतील त्याच्यात सगळ्या ओबीसींनी या ठिकाणी त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे। मी छोटं उदाहरण देतो ओबीसी म्हणून का पहिलं शहर होतं, शहरात फक्त जे ओबीसी होते त्यांचंच राज्य होतं शहरात, परंतु गेल्या 15 वर्षापासून ते राज्य सगळं उधळलं गेलं आणि भलत्याच्याच हातात सत्ता गेली। हे जे कारुणारू लोक आहे हे शहराचा कारभार तुम्ही महाराष्ट्राचं चित्र पहा, सगळ्या कारुणारू लोकांच्या हातात होता, परंतु या 10-15 वर्षात तो सर्व
जो मोठा समाज आहे त्यांनी आपल्याला काही कोणाला नाव ठेवायचं नाही, परंतु ही जी सत्ता आहे, सत्ता वाटून त्या काळापासून पूर्वपार चालत आलेल्या होत्या, त्या सगळ्या मोडीत निघालेल्या आहे. म्हणून सर्व ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. मराठ्यांना त्यांनी आरक्षण द्यावं, याला कोणाचाही विरोध नाही, परंतु ओबीसीतून आरक्षण त्यांना कोणत्याही परिस्थितीत नको अशी सर्व ओबीसींची या ठिकाणी मागणी आहे. मी आमच्या सोमवंश क्षत्रिय समाजाच्या वतीने जे आंदोलनं होतील ओबीसीचे त्याच्यात आम्ही सर्व समाज या ठिकाणी बरोबर राहू अशी ग्वाही देतो. हे ओबीसीचं कार्यालय उघडलं याबद्दल मी सर्वांचे आधी आभार मानतो. मित्रांनो, आपल्याला एक वाक्य माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, गुलामांना गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे ते स्वाभिमानी बनण्याचा प्रयत्न करतील. तसं ओबीसीला ओबीसी असल्याची जाणीव करून द्या म्हणजे ते आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतील. आणि भुजबळ साहेबांनी ते आपल्याला आता त्या रस्त्यावर आणलेलं आहे आणि आपण तो रस्ता यापुढे देखील नीट चालवायचा आहे. ओबीसी सेलच्या ऑफिसच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तसेच मी माझ्या धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करीत आहे. आणि ऑफिसची गरज होती तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऑफिस झालेलं आहे. तर या ठिकाणी निश्चित ओबीसी समाजाला या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बसण्यासाठी आणि आपल्या विचार विनिमय करण्यासाठी एक ऑफिसची गरज होती. त्या ठिकाणी राहुल मस्के आणि त्यांनी निर्णय बंटी या सर्व मित्रांनी निर्णय घेतला की एक चांगलं ऑफिस आपल्याला पाहिजे, जिथं बसता येईल आणि आपल्या चर्चा असतील त्या करता येतील. या ठिकाणी निश्चितच आपण बघतो आहोत की आज मी मानेल अप्पाशेठ की जरांगेने आपला त्यांचा मराठा समाज जसा मोठा करण्याचं काम केलं तसं ओबीसी समाजही एकत्र आला. यासाठी आपला ओबीसी समाजाला सुद्धा एकत्र येण्याची आत्तापर्यंत कधीही जाणीव नव्हती, परंतु ह्या निमित्तानं ओबीसी समाजाला कळालं की आपणही किती एकत्र येऊ शकतो. निश्चित आज एक मोठी आनंदाची गोष्ट आहे की सगळा ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. निश्चित त्याच्यामध्ये तरुणांचा जर भरणा बघितला आज तर निश्चित हे तरुण उद्याचे दिशादर्शक आहे आपल्यासाठी. त्यामुळं मी पुढच्या काळात सुद्धा आपण सर्व तरुणांबरोबर राहणार आहोत. हा तरुण देश पुढून येणार आहेत. या ओबीसी सर्व जे आहेत सगळं ओबीसी समाजाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. ओबीसी समाजाने एकजूट दाखवली पाहिजे. आत्तापर्यंत ओबीसी एक नाही असं लोक म्हणायचे, परंतु आज आपल्या सर्वांना हे चित्र बदललेलं पाहायला मिळतंय. सगळा ओबीसी समाज एकत्र आलेला दिसतोय. तरुणांनी सगळं हे ओबीसी पर्व ताब्यात घेतल्याचं या ठिकाणी चित्र दिसतंय. मी तरुणांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. इथं कुठे पक्ष आज हे बघतोय आपल्या याच्यामध्ये सर्व नेते इथं भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, सगळ्या पक्षाचे सर्व शिवसेनेचे अध्यक्ष स्वतः आहेत. असे अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत. इथं फक्त ओबीसी एक एवढाच निर्णय घेऊन या ठिकाणी सर्वजण जमले आहेत. ज्याची ओबीसी समाजाला गरज होती ती मोठी अडचण संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून दूर झाली. त्याबद्दल प्रथमतः ज्यांनी नियोजन केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्या कार्याला साळी समाजाच्या वतीने मी पूर्णपणे पाठिंबा देतो. गेले अनेक वर्ष आपण या कार्यासाठी झटतो. बरीच पिढी या ठिकाणी आपण कार्य करत गेलेलो आहोत. आता हे जो एकजुटीचा कार्यक्रम आहे आपण या माध्यमातून एक दिवस असा ठरवा का कुठेही आपण सर्व समाज बांधव आणि समाजाचे घटक आपण कुठे का होईना आपण एकत्र येऊन त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. आणि जे आपल्या हक्काचं आरक्षण आहे ते आपल्याला मिळावं. आपल्या हक्काचं आरक्षण कुणी हिसकून घेऊ नये यासाठी आपण एकोपा करतो. त्यातून कुठला वेगळा संदेश या संगमनेर तालुक्यामध्ये जायला नको. आपल्या हक्काचं आरक्षण आहे. आम्ही ओबीसी हे ओरिजिनल आहे. आपण कोणाला मागण्यासाठी जात नाही. जे आपल्या हक्कात आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे एवढंच बोलतो. महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे मी तुम्हाला सांगतो का आपल्याला या संगमनेरमध्ये काहीतरी गरज होती ओबीसीला एक येण्याची. हे ऑफिस फक्त मोर्चापुरतं नाही आहे. हे ऑफिस आपण जास्तीत जास्त म्हणजे कंटिन्यू लॉंग टाईम आपण ठेवणार आहे. कारण जे आपल्या संगमनेर शहर तालुका असेल, अकोले तालुका असेल, जे मुलं मुली खेड्यातील सगळे इथं शिकायला येतात त्यांना अडीअडचणी असतात. कागदपत्राचा प्रॉब्लेम येतो. तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस, पोलीस स्टेशन असेल, मोजणी ऑफिस असेल, जे ओबीसीचे पूर्ण घटक आहे त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे असतील, त्याच्यानंतर आदिवासी असतील, सगळ्यांना इथं कधीही अडचण झाली पूर्ण संगमनेरमध्ये आल्यानंतर तर कधी तुम्ही ऑफिसला या 24 तास तुमच्यासाठी हे ऑफिस ओपन आहे. हे फक्त काय आपल्याला लढा करायचा आहे किंवा काय याच्यापुढे आपल्याला आयुष्यभरासाठी सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. या निमित्ताने एवढं सांगतो. ओबीसींचं आरक्षण
हे ओबीसींनी लढवून मिळवलेलं आरक्षण आहे. त्यासाठी प्रदीर्घ 40 वर्षाचा लढा आम्ही करून हे आरक्षण मिळवलेलं आहे आणि आज आम्हाला हे आरक्षण टिकवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्याही वाटचं आरक्षण घेत नाही आहे. आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालेलं नाही. तेच अगोदर कमी आहे आणि त्याच्यातही घुसखोरी आम्ही अजिबात सहन करणार नाही. त्यानिमित्तानं माननीय नामदार छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जे काही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू झालेलं आहे त्यात आम्ही प्राणपणाने भाग घेणार आहोत. या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये तालुक्यामध्ये छगनराव भुजबळ आणि ओबीसींचे महाराष्ट्रातले सर्व नेते यांची एक मोठी एल्गार सभा होणार आहे आणि त्या सभेची पूर्वतयारी त्याचं नियोजन यासाठी आज या ठिकाणी एका कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होत आहे. या कार्यालयातून या परिसरातील सर्व ओबीसींची भक्कम एकजूट होईल आणि एल्गार सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. यासाठी जे काही नियोजन करायचं ते करायला ओबीसीतील तरुण पिढी सक्षम आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि एल्गार सभा अशी होईल की ज्याच्यातून समोरच्या ज्या कोणाला ओबीसींचं वाटेचं पळवून न्यायचं आहे त्यांना धडकी भरेल असा विश्वास मी देतो. आम्ही न्यायाची लढाई आहे आणि जी लढाई न्यायासाठी असते ती जिंकतोच, तेव्हा आम्ही न्यायाची लढाई जिंकणार आहोत. ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवणार आहोत. यापुढे या कार्यालयाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांचे सर्व प्रकारचे कामं करण्यात येणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी ओबीसी समाजातील कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.